रामराम मंडळी, महाराष्ट्र केसरीचा थरार वाघोलीच्या पावन मातीमध्ये आणि सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीनं वायपळ येथे सांगली जिल्हा निवड चाचणी पार पडली आणि महाराष्ट्र केसरीसाठी सांगली जिल्ह्याचं 2 गटातनं प्रतिनिधित्व आज करणारे शिवराज नायकोडे आणि शुभम पवार हे 2 पैलवान वाघोलीच्या पावन मातीमध्ये आहेत. हे कडेगाव येथे अभिजित क्रीडा संकुलन इथं सराव करतात. निलेश वायदंडे वस्तांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्याचे लोकनेते आणि या महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय विश्वजितजी कदम साहेब, ज्यांना बाळासाहेब म्हणून ओळखलं जातं, त्यांनी पलवानकीसाठी फार मोठं कष्ट घेत आहेत. कारण स्वर्गीय दिवंगत लोकनेते पतंगरावजी कदम साहेबांनी 2008ला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन कडेगावच्या पाठीमध्ये घेऊन अखंड हिंदुस्थानाचं लक्ष वेधलं होतं आणि त्यांचाच विचार घेऊन त्यांचे चिरंजीव सध्या कडेगावचे विद्यमान स्टँडिंग आमदार आणि जिल्ह्याच्या राजकारणातले एक वजनदार व्यक्तिमत्व आहे आदरणीय विश्वजितजी कदम साहेब, ज्यांना महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या पुण्याईनं ही पोर आज गाजायला लागलेली आहेत. आपण प्रथमतः शिवराज नायकोडे यांच्यावर जाऊया. किती किलो वजन गटामधून तुमची निवड झालेली आहे? 70 किलो माती विभागात. आज वजन झाली तुमची हो आज. आणि सायकलच्या सत्रामध्ये आता थोड्या वेळात लॉट पडतील आणि त्यानंतर कसं मनाची मानसिकता कशी ठेवलेली आहे तुम्ही? काय तयारी केलेली आहे? काय वस्तानी तर भरपूर प्रॅक्टिस घेतलंय. कष्ट 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 चांगला आहे त्यामुळं काय वाटत नाही. आता माझ्या माहितीनुसार जो स्पीडनं कुस्ती करतोय त्याचे आज चांगले दिवस आहेत. डिपेंड येऊन खेळतोय किंवा बचावक पवित्रामध्ये खेळतोय, तो इतका चमकताना दिसत नाही. मग अशी मनाची तयार ठेवलेली आहे का काय का होऊन आपण एक बुलेट आपल्या सांगली जिल्ह्याला न्यायचीच? हो, मनाची तयारी केली आहे. याच्या आधी तुम्हाला कुठल्या स्पर्धेतला सामन्यातला एखादा मेडल किंवा अनुभव काय आहे का? भरपूर सामन्यात खेळले, राज्यस्तरीय खेळले, आता कुमारला खेळले, त्याला पदक बसलं का तुम्हाला? शालेय सामन्यात खेळले राज्याला. बरं, त्याच्यामध्ये पदक एखादं कुठलं बसलं का तुमचं? राज्याला बसले की. वा, अगदी अभिनंदन आहे. अनेक स्पर्धेचा अनुभव आहे, उगवता तारा आहे. कारण एखादं महान पैलवान तयार होतो ते छोट्यामधनं तयार होतो. यानंतर आपण शुभम पवारकडे जाऊया. कडेगावच्या मातीतला फार कष्टाळू मेहनती पोरगा आहे आणि गेली 5-7 वर्ष त्याचा सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं नाव आहे. शुभम, किती किलो वजन गटामधून तुम्ही उतरला? 97 किलो मॅट विभाग. 97 किलो मॅट विभागामधनं शुभम उतरलेले आहेत. ह्याच्या आधी कुठल्या स्पर्धेचा अनुभव आहे काय? ह्याच्या आधी मराठी केसरीलाच खेळतो आणि आता शाळेला पण खेळलो आपण. युनिव्हर्सिटीला पण माझा 2-3 वर झाला नंबर आहे. अगदी अनेक स्पर्धेचा अनुभव आणि स्पर्धेमध्ये आणि फार मैदानी ज्याचा चांगला लौकिक आहे असा शुभम पवार कष्टाळू मेहनती पोरगा आहे. आणि बाळासाहेबजी कदम साहेब यांच्या विश्वासात सार्थ कमी वय ठरलेले, गरिबाच्या लेकरांना पोटाशी धरणारे, सोन्याला सोनं म्हणणारा वस्ताद आदरणीय निलेश वायदंडे आपल्या समितीत तुमचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र केसरी हे प्रत्येक पलवानाचं स्वप्न असतं की मग वजन गटात असो नाही तर ओपन गटात असेल. मग अलीकडं कुस्ती बदललेली आहे. कुस्ती अलीकडं पाहता वेगवेगळा नियम बदललेले आहेत. कशी तयारी करून घेतलेली आहे दोघांची? आज एक तुमची पट्टी आहे ती, पण या दोघांकडनं तुम्ही तुमच्या तालिमीत नाही दोघे प्रतिनिधित्व करताय सांगली जिल्ह्याचं. आपल्या सांगली जिल्ह्याला आतापर्यंत एकही पदक नाही. फक्त पांडुरंग माने हा रिपेच्या ह्याच्यामध्ये ब्रॉन्झ पदकाचा मानकरी ठरलाय आणि प्रथमेश 92 किलोला तो ब्रॉन्झ पदकाचा मानकरी ठरलेला आहे. मग आपली तयारी कशी आहे? एखादी बुलेट आपल्या सांगली जिल्ह्याला? कसं आहे, माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांचे कडेगावमध्ये अभिजादा कुस्ती केंद्रामध्ये एक मोठं संकुलन आहे. तिथं मी कुस्ती कोच म्हणून काम करत असतोय. माझ्या हाताखाली 40-50 मुले कुस्ती सराव करत असतात. त्यातली 3 मुले आता आमची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्यात शुभम पवार 97ला आहे, शिवराज नायकोडे 70ला, 74ला प्रतीक जाधव म्हणून आहे. तर चांगली तयारी करून घेतलेली आहे. बघू पुन्हा अजून. आता अंतिम मी प्रश्न विचारतो की तुमच्या नजरेमधनं, कारण गेली 10-15 वर्ष तुम्ही पैलवान असल्यापासून कुस्तीतला अगदी प्रामाणिक अभ्यास केलेला आहे आणि कुस्तीतल्या जाणकार तुम्ही आहात. तुम्हाला कोण महाराष्ट्र केसरी होईल असं वाटतंय? महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ मॅटवरून येईल असा अंदाज व्यक्त करतो आणि इकडून महेंद्र गायकवाड येईल आणि ह्या दोघात चुरशीची कुस्ती होईल.
शक्यतो तसं महाराष्ट्र केसरी कोण होईल सांगता येत नाही, पण ह्या दोन तर महाराष्ट्र केसरीला येऊ शकते. आता महेंद्राच्या समोर सिकंदर नावाचं एक आव्हान आहे माती विभागामधनं, आणि मॅट विभागामधनं पृथ्वीराज मोळ म्हणतात, त्याच्यासमोर शिवराज राक्ष आहे, अनुभव सिद्ध पलवान पृथ्वीराज पाटील आहे, समोर हर्षवर्धन सदगीर आहे. असे तगडे आव्हान त्याच्या समोर पण आहेत. मग त्यात पृथ्वीराज मोहोळसाठीच का का त्याचं वैयक्तिक तुमचं प्रेम आहे? नाही, वैयक्तिक प्रेम वगैरे काय नाही. महत्वाचा विषय काय आहे, जे 2 दिवस झाले मी कुस्त्या वगैरे बघतोय, त्यांच्या बारकाईनं अभ्यास करतोय, स्टॅमिना, स्ट्रेंथ किंवा टेक्निकलच्या बाबतीत आता हे 2 तर प्लेअर मला मातीतून महेंद्र गायकवाड टॉप वाटतो, कारण महेंद्र गायकवाडकडे ताकद आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा महेंद्र गायकवाड आता कुस्ती खेळताना घेतोय. दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वीराज मोहोळला लॉट्स चांगल्या पद्धतीत पडलेला आहे, त्यामुळे फायनलला सेमीफायनलला तर 100% पृथ्वीराज मोहोळ आहे आणि कुस्ती काढेल असा अंदाज आहे 100%. प्रत्येकाचा एक आपापला अंदाज असतो, प्रत्येक वेगवेगळ्या नजरेमधनं पाहत असतो. कदाचित निलेश वायदंडे वस्तादने त्यांच्या अभ्यासाप्रमाणे सांगितलं असेल, पण आपल्याला फॉर्च्युनर गाडीचा कोण होणार मानकरी आणि महाराष्ट्राची टायटल गदा कोण खांद्यावरती घेणार हे 22 मार्चलाच कळणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. तत्पूर्वी तुम्ही सर्व कुस्ती बघत राहा. कुस्ती एस दास युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन दीपक पवार सर, मी कुस्ती परशुराम पवार. आपण दिलेल्या बाईट बद्दल मनापासून धन्यवाद.